गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. खंड 2, श्लोक 2 पासून टीका. हो. हो. पूर्णानंद ज्ञान शक्ति स्वरूपम नित्यम अव्ययम चतुर्थ सर्वभोक्तारं वंदे विष्णु परम पदम. श्री कृष्ण. हरे राम. सोयम आत्मा अध्यक्षम ओंकारो अधिमात्रम पादाः मात्रा आकार उकारः मकारः. जागरितस्थानो वैश्वानरो आकारः प्रथमा मात्रा. आप आप्तेः आदिमत्वात् वा आप्नोति हि वै सर्वान् कामान् आ आदिश्च भवति य एवं वेद. स्वप्नस्थानस्तैजस उकारो द्वितीय मात्रा. उत्कर्षात् उभयत्वात् या उभयत्वात् वा उत्कर्षति ह वै ज्ञानसन्ततिं समानस्य भवति. नास्या ब्रह्मवित् कुले भवति. एवं सुषुप्तस्थानः प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा मितेः अपीतेर्वा मिनोति ह वा इदं सर्वम् अपीतिश्च भवति. एवं वेद. आता ओंकार आहे ना, त्या ओंकारामध्ये अकार उकार मकार हे 3 अक्षर आहेत. त्या 3 अक्षरांचे काय कारण आहे, काय काय करतात, कोणते कोणते अक्षराचा अर्थ काय काय येतो, हे त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, उपनिषदामध्ये दिलेलं आहे. आचार्य त्याचं विश्लेषण करून भाष्यामध्ये सांगतात. तर पहिलं काय, स्वयं आत्मा अध्यक्षम ओंकारो अधिमात्रम. सहा अयम आत्मा. द विश्वातयेचा तुरीय प्राज्ञा रूपाने वर्णन केला गेलेला जो आधीच्या 2 खंडापर्यंतच्या विषयामध्ये सांगितलेला जो आत्मा आहे ना, तो आत्मा अध्यक्ष आहे. आणि ओंकारो अधिमात्र. ओंकार वाच्य असणारा तो आत्मा आहे. अधिमात्र. अधिमात्र म्हणजे अध्यात्म अधिमात्र म्हणून म्हणतात ना, अधि शब्दाने वाच्य असणाराच आहे. अधिमात्र पादा हा त्याच्यामध्ये एक एक पाद म्हणजे अधिमात्राच्या नावाने आहे. अधि म्हणजे आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप दाखवणारे आहेत. अकार उकार मकार ते कोणते आहेत? अकार उकार मकार असे 3 आहेत बरं का. म्हणजे ते 3 पाद आहेत. जागरित असताना वैश्वानरो आकार हा प्रथमा मात्रा. त्यामध्ये जागृत अवस्थेमध्ये असणारा जो वैश्वानर नावाचा परमात्मा आहे की नाही, त्या परमात्म्याला दाखवून देणारा, समजून देणारा आकार, हा पहिली मात्रा आहे. आकार शब्दवाच्य असणारा आत्मा पहिल्या मात्रेने दाखवला जातो. जागरित असताना वैश्वानरो आकार हा प्रथमा मात्रा. त्या पहिल्या मात्रेला आकार शब्दाने वाच्य असणारा जागृत अवस्थेमध्ये असणारा विश्वनामक परमात्मा असतो की नाही, तो कसा घ्यावा? आपते हे आदिमत्वाद्वा. का म्हणतात त्याला? तर आपते हे म्हणजे काय? प्राप्त करून घेण्याजोगा आहे. आप्त आप्त म्हणजे काय? जो आपल्याने जो आपल्याकडून जवळ करून घेण्याजोगा असतो त्याला आप्त म्हणतात. आप्त लोक तसेच असतात. आपले जे आप्त लोक असतात ते सगळे लोक तसंच असतात. त्यांना जवळ करून घ्यावं लागत असते. दूर दूर सरकवलं तर उपयोग नसते. आणि आदिमत्वाच्य सगळ्या गोष्टीला आदी आहे, पहिला आहे. पहिल्यांदा त्याला मान द्यावा लागतो, पहिल्यांदा त्याला स्वीकार करावा लागतो. म्हणून आदिमत्वाद्वा अकार शब्द वाच्य असणारा परमात्मा आहे. आपनोती ही वै सर्वान कामान. सगळे कामना त्याच्याकडून मिळतात आपल्याला, म्हणून याकरता तर आपण जवळ करून घेतो. आपनोती हवै सर्वान कामान आदिश्च भवती. आणि पहिला मुख्य प्रधान होतो याकरता त्या परमात्म्याला अकार शब्द वाच्य असणारा असं म्हणतात बरं का. या एवं वेद. ही गोष्ट समजून घ्यावी लागते.
असा अकार शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. आता अधिकम सर्वत्र अविनाशी चेत्यध्यक्ष. आता याच्यामध्ये अध्यक्षरम म्हणून दिलेलं आहे. सोयम आत्मा अध्यक्षरम ओंकार आदिमात्रम पादा मात्रा आकार उकार अमकार. तिथं अध्यक्षर शब्द घेतलेला आहे तिथं. त्या अध्यक्षर शब्दाचा अर्थ भाष्यामध्ये आचार्याने असं दिलंय. अधिकम सर्वत अविनाशी च इत्याध्यक्षरम. अधि अक्षरम असं आहे ना. अधिक म्हणजे अधि शब्दाचा अर्थ अधिक. सर्वतः सगळीकडून सगळ्या रीतीने अधिक असणारा असं. आणि दुसरं कसं आहे, अजून काय आहे, अविनाश. अविनाशी आहे तो. अविनाशी तो तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. भगवद्गीतेत सांगितलेले आहे. अविनाशी आहे परमात्मा म्हणून आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं. त्या परमात्म्याने हे सगळी गोष्ट व्यापलेली आहे, त्याला अविनाशी असणारा असं म्हणतात बरं का. अविनाशी आहे, अधिक आहे. याकरताच आधी अक्षरम. आधी म्हणजे अधिक, अक्षरम म्हणजे अविनाशी, विनाशरहित असल्या कारणाने अविनाशी. अधिका एव मात्रा हा. मात्रा, त्याची मात्रा कशी असते, अधिक आहे. अकाराची मात्रा सगळ्यापेक्षा अधिक असते. अंशा यस्य, त्या परमात्म्याचे हे सगळे अंश आहेत, अकार उकार मकार. अंशा यस्य तदधिमात्रम. हे सगळे त्याचे त्या आकाराचे अंश असल्या कारणाने अधिमात्र असं म्हणतात बरं का. अधिक असणारी याची मात्रा आकाराची आहे. अधिकम सर्वतः अधिक, अधिक सगळीकडून अधिक आहे, विनाशी आहे, म्हणून तो अध्यक्षर शब्दवाच्य आहे. अधिका एव मात्रा अंशः यस्य तदधिकम अधिमात्र. आता त्याच्या पुढे काय दिलेलं, अकार उकार मकार म्हणून दिलेले आहेत. अ इत्यनेन अभिधानेन आक्रियत इत्यकार. अकार शब्द वाच्य परमात्म्यामध्ये कसा आलेला आहे, अ या शब्दाने, या अक्षराने, अभिधानेन, ह्या अभिधान म्हणजे नाव, त्या परमात्म्याचं नाव आहे अम ब्रह्म कम ब्रह्म खम ब्रह्म म्हणून. ते एकाक्षराचा अर्थ सांगितलेला आहे त्याच्यात. एकाक्षराचा आहे. अम म्हणजेच ब्रह्म. अभिधान आहे, त्याचं नाव आहे ते. आक्रियते म्हणजे ओळखला जातो. अकार ह्या अकार ह्या अक्षराने ओळखला जातो म्हणून अकार चा अर्थ आहे. तत्र पूर्वोक्तो वैश्वानरो अकार हा. तिथं पहिल्यांदा जे सांगितलेलं विश्व, तेजस, तुरीय, प्राज्ञा असे चार सांगितले ना, त्याच्यामध्ये वैश्वानर शब्द वाच्य असणारा जो आहे की नाही, वैश्वानर हा, तो वैश्वानर म्हणजे वैश्वानर ह्या शब्दाने वाच्य असणाराच पूर्वोक्तो वैश्वानर हा आकार हा, तो आकार शब्दाने वाच्य आहे. प्रथमा मात्रा इत्यादी अनुवादी ही, कारण ती मात्राच पहिली आहे. आकार ही मात्राच पहिली असते, बाकीच्या सगळ्या मात्रा नंतर येतात. अनुवाद असा अनुवाद आहे. अकार अकार इत्यादिकम विधेयम. प्रत्येक गोष्टीला लावावंच लागतं म्हणून सांगितलंय. प्राजापत प्राज्ञस्तैजस आजरस्येति आदिमान. प्राज्ञा आणि तैजस, प्राज्ञा तैजस हे दोन जे आहेत की नाही, त्या दोन्हीच्या पेक्षाही आधी. आधी म्हणजे पहिल्यांदा. प्राज्ञस्तैजस्य आधी अस्य, ह्या आकाराचं, आकार हा त्या दोन्ही गोष्टीला आधी आहे म्हणून आदिमान. त्याच्यामध्ये आदिमान असं म्हणलेलं आहे. आपते हे आदिमत्वाद्वा म्हणून उपनिषदात आहे. आपते हे आदिमत्वाद्वा, आदिमत्व त्याच्यामध्ये असल्या कारणाने. सुप्ते हे उत्थाने प्राज्ञान विभक्तो भवती विश्व.
सुप्ते सुप्ती अवस्थेपासून उत्थान, उत्थान म्हणजे उठले असताना, प्राज्ञात, प्राज्ञ म्हणजे प्रज्ञा, प्राज्ञ नाम परमात्म्यामुळे विभक्त होत होतो. हो, आपण ही अवस्था संपवून सुषुप्ती अवस्था सोडून आता ह्या अवस्थेला आलो असं दाखवत असत. म्हणून याकरता आदिमान. सुप्ते हे उत्थाने प्राज्ञात विभक्त होती. त्या प्राज्ञ नामक परमात्म्याच्या कारणामुळे विभक्त होतो, त्याला वेगळी अवस्था आहे ती प्राप्त होती. म्हणून विश्व, वि आणि स्व हे दोन असं कारणाने, वि म्हणजे विभक्त, स्वहा होतो, होतो होणेपणा, विश्व. सुप्ती अवस्थेपासून उठल्याबरोबर प्राज्ञनाम परमात्म्याच्यामुळे विभक्त होतो, म्हणजे विभागला जातो. स्वप्नात उत्थाने तेजसा, स्वप्नापासून उत्थान म्हणजे उठल्यानंतर तेजस नामक जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्याच्यामुळे आदिश्च अस्य उपासकस्य भवती. हा जो उपासक आहे की नाही, त्या उपासकाला आदी असणारा कोण होतो? आकार होतो. म्हणून आदिमान म्हणून देखील त्याच्यासाठी आदिमान असं म्हणलेलं आहे. तेजस, तेजसामुळे उठतो. आणि आपला उपासना करण्याजोगा कोण आहे? तर आकार वाच्य असणारा परमात्मा आहे असं समजून दिलं जातं. शरीराभिमानात उत्थाय, शरीराच्या बद्दल असणारा जो अभिमान असतो की नाही, त्या अभिमानापासून उठवून त्याला एक अभिमान आणून देतो, त्या अभिमानापासून उठवतो. कर्षती इत्युत्कर्ष. आता पुढं आकार झाला, आणि त्यानंतर आपते आदिमत्वाद वा आपनोति ह वै सर्वान कामान इति अनाम कामान आदिष्ट भवती एवं वेद म्हणून अकारात असतात. स्वप्नस्थान तेजस उकारो, स्वप्नस्थानामध्ये असणारा तेजस उकार, त्यानंतर कोणता आहे? उकार आहे. उकारो द्वितीया मात्र, त्या उकाराला दुसरी मात्रा म्हणतात. उत्कर्षात उत्थाय, उभयत्वाद वा उत्कर्षती ह वै प्रज्ञा ज्ञान संततिं समानश्च भवती. तस्मात् म्हणजे ह्याच्यामध्ये काय ज्ञान संतती येते आपल्याला. आता उकाराचा अर्थ सांगायला लागले बरं का. इथं आदिश्य, आदिश्य म्हणजे ते आकारापर्यंत झालं. अस्य उपासकस्य, उ म्हणजे उपासक, उ आहे ना, त्यामध्ये उ म्हणजे काय? उपासक. हा जो उपासना करणारा आहे त्याचा, हं, त्याचा उपासना करण्याजोगा असणारा असा कोण आहे बाबा? आकार आहे. आकार शब्दाने शरीराभिमानात उत्थाप्य, उ म्हणजे काय? उठवणे. शरीरावरच्या अभिमानापासून त्याला उठवून, ते शरीरावर अभिमान आणून देण्यासाठी उठवून. कर्षती खेचून घेतो, आकर्षण करून घेतो म्हणजे खेचून घेतो, म्हणून उत्कर्ष. कर्षती खेचून घेणेपणाला उत्कर्ष म्हणतात. उ शब्दाचे तीन अर्थ सांगितले. उ ह्या शब्दाचे, अक्षराचे तीन अर्थ सांगितले. हा आदि शब्द वाच्य असणारा परमात्मा उपासना करणारा म्हणून पहिला अर्थ. उपासना करण्याजोगा करतो त्याला. शरीरापासून अभिमान जो असतो की नाही, त्या अभिमानाला उत्थाप जागृत करतो, उठवतो त्याला. शरीरावर अभिमान आणून द्यायला उठवतो. उत्थाप्य कर्षती, खेचून, उत्कृष्ट रीतीने खेचून घेतो. म्हणून इतके तीन अर्थ सांगितले ते. एक तर उपासक उपासना करण्याजोगा तू आहे, करणारा आहे, शरीरावरच्या अभिमानापासून उठवतो आणि त्याला खेचून घेतो तिकडं. म्हणून याकरता उ ह्या शब्दाचे, ह्या अक्षराचे तीन अर्थ सांगितले. उत्कर्षात उभयत्वाद्वा उत्कर्षती. उत्थ म्हणजे उभय रूपी असणाऱ्या पद्धतीने, म्हणजे एक तर सुषुप्ती अवस्था आणि जागृत अवस्था.
उकारो द्वितीया मात्रा सप्तस्थान तैजस उकारो द्वितीय मात्रा दुसरी मात्रा ती उकार उत्कर्षात त्या उ शब्दाचा उ अक्षराचा अर्थ आचार्याने बघा आपल्या भाषामध्ये सांगितलं उत्कर्षात उभयत्वाद्वा उ हे उत्कर्ष असल्या कारणाने उभयत्व असल्या कारणाने उत्कर्षती दोन अवस्थेमधून खेचून घेतो बाजूला ह वै ज्ञान संतती ज्ञान संततीकडे घेऊन जातो समानश्च भवति समान रूपाने ज्ञान संतती होती नाश्य ब्रह्मवित कुले भवती त्याच्या कुलामध्ये त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञानी होत नाही या एवं वेद म्हणून त्याने परमात्म्याने त्याला ओढून खेचून आणावं आणि ज्ञानाकडे लावावं हे परमात्म्याने तेजस नाम परमात्मा हा करत असतो बरं का आणि ते जर नाही झालं तर तो ज्ञानवंत असणाऱ्या लोकांच्या कुलामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही ही गोष्ट उ शब्दाने जाणून घ्यावी उ अक्षराने जाणून घ्यावी आता निद्रा विषयानुभवश्च अनेन क्रियते झोपेच्या विषयापासून जे ज्ञान त्याला होत ते ज्ञान उभयत्वतः म्हणजे ते ज्ञान दोन्ही प्रकारचं ज्ञान त्याला होत आपण इतके वेळ झोपलेलो होतो आता जागलेलो अवस्था त्याच्यातून उठलेलो आहोत निघालेलो आहोत म्हणून याप्रमाणे उभय रीतीचं ज्ञान त्या ठिकाणी होतं म्हणून समानः सर्वेषां मध्यस्थो भवति म्हणून सगळ्या दोन्ही गोष्टीच्या अवस्थेच्या मधली अवस्था म्हणजे ती होती समान अवस्था होती म्हणजे इकडं झोपलेला आहे असंही म्हणता येत नाही इथं उठलेला आहे असं देखील म्हणता येत नाही अशा दोन्हीच्या मधील असणारी जी व्यवस्था आहे जे अवस्थान आहे की नाही जो स्वभाव आहे जो भाव आहे त्याला म्हणून मध्यस्थो भवती मितेरंतर्गमना आता मिती म्हणून जे आहे की नाही त्याच्या आतलं आहे त्याच्या आधीतलं त्याच्या आधीची गोष्ट आहे मग याप्रमाणे उकारापर्यंतचा अर्थ सांगितला हम्म आता पुढे 14 याच्यात सुषुप्त सुषुप्तस्थान प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा सुषुप्ती अवस्था नावाची जी आहे की नाही त्या स्थानामध्ये असणारा प्राज्ञ नाव परमात्मा मकार शब्दाने तृतीय मात्रेने वाच्य आहे म म्हणतात अ उ म ती मकार अवस्था मिते हे अपितेर्वा मिती म्हणजे एवढं तेवढं म्हणून याप्रमाणे त्याला स्टेटस येणं तितकेपणा म्हणून जे आहे की नाही मेजरमेंट ते मिते अपीतिर्वा भवती इति मिनाति अपीति हे म्हणजे कळलं जातं समजलं जातं मिनोती जानाती मिनोती मिन धातूचा मिनो धातूचा अर्थ काय जानाती जाणणे मिनोती जानाती हवा इदम सर्वम हे सगळं समजतो जाणतो याकरता म इदम सर्वम अपीतिश्च भवती हे सगळं जाणलं जातं आणि स्वीकारलं जातं अपीती म्हणजे काय स्वीकारणे भवती ये याकरता म अपीती म्हणजे काय त्याच्यावर अभिमान उत्पन्न होतो त्याला जाणलं जातं आणि त्याच्याबद्दल अभिमान उत्पन्न केला जातो म्हणून म शब्दाचे अर्थ ह्या अक्षराचे अर्थ या दोन प्रकारे दाखवलेले आहेत सुषुप्त स्थान प्राज्ञ तर प्राज्ञ मकार हा मकार तृतीया मात्रा ह्याला काय म्हणतात तिसरी मात्रा मिते अपीते वा मिती शब्दाचा अर्थ काय मिनोती हवा सर्व मिते अपीती शब्दाचा अर्थ सर्व अपीतिश्च भवती सगळं आप्त होतं त्याला मिळून गेल्यासारखं असतं या एवं वेद म्हणून याकरता अकार उकार मकार नावाच्या 3 शब्दांचे अर्थ स्पष्टीकरण करून तिथं सांगितले हे इथपर्यंत मितेर अंतर्गमनात पर्यंत सांगितलं आता
अधिकत्वाच्च नित्यम, अधिकत्वाच्च नित्यत्वाद अध्यक्षरम उदाहरतम. अध्यक्षर म्हणून पुन्हा एकदा त्याच्याबद्दल दुसरीकडे काय काय ब्रह्मतर्कामध्ये काय सांगितलेलं आहे ते आचार्य भाष्यामध्ये दाखवायला लागलेले आहे. म्हणजे हे आतापर्यंत जे सगळे अर्थ सांगितले ते असे अर्थ आहेत एकेकांचे, हे कळवलं. आता त्याच्याबद्दल ब्रह्मतर्क नावाचं जे आहे की नाही त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते दाखवून द्यायला लागले. अधिकत्वाच्च नित्यत्वात अध्यक्षरम उदाहरत. सोयमात्मा अध्यक्षरम म्हणून म्हणले ना, त्या अध्यक्षर शब्दाचा अर्थ आहे अधिकत्वाच्च नित्यत्वाच्च. अधिक असल्या कारणाने, नित्य असल्या कारणाने अध्यक्षर शब्द वाच्याने परमात्मा म्हणून. ये ये अंशास्तस्य तू सर्वेपी, त्याचे जे अंश आहेत ते सगळे पूर्ण, प्रत्येक अंश पूर्ण आहे. अकार उकार मकार आकार देखील पूर्ण आहे, उकार देखील पूर्ण आहे, मकार देखील पूर्ण आहे, म्हणजे प्रत्येक अंश देखील पूर्ण आहेत. ये अंशास्तस्य तू सर्वेपि पूर्ण, प्रत्येक प्रत्येकशो विभो, प्रत्येकी विभू परमात्म्याचे अंश सगळे पूर्ण आहे. अतो अधिमात्र उद्दिष्ट म्हणून त्या परमात्म्याला अधिमात्र सांगतात. मात्र अंश हा उदाहरण, मात्र शब्दाचा अर्थ अंश आहे. त्या परमात्म्याचे सगळेच्या सगळे अंश पूर्ण आहेत. श्रुतस्थ विष्णू ओंकार, म्हणून त्या परमात्म्याला वेदामध्ये ओंकार शब्दाने बोललं जातं, सांगितलं जातं. ओंकार ओम इत्याक्रियते यतः, सगळ्या गोष्टी ओम म्हणून सांगितल्यावरच घेण्याजोगे होतात. परमात्म्याने हा ठीक आहे घे म्हणलं की मग आपण घेतलं तर बरोबर. परमात्म्याने घे म्हणल्याशिवाय आपण घेतलं तर व्यर्थ होऊन जातं. जे भगवंताच्या अनुग्रहाने आपल्याला प्राप्त झालेलं असतंय ना, ते घेतलं म्हणजे त्याच्याने सुख होत असतं. म्हणजे भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त होत नाही, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला प्राप्त झालेलं असते. हा, किंवा लुबाडून घेतलेले असतात की नाही, त्या गोष्टीपासून तुम्हाला सुख कधी मिळत नसते. यदृच्छा लाभ संतुष्ट म्हणून एक शास्त्र आहे. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे जे आपल्याला मिळालेलं असते, कमवलेलं असते, प्राप्त झालेलं असते, त्याच्यामुळे संतुष्ट राहावं. भगवंताची आज्ञा नसताना, इच्छा नसताना जे आपण बळकून घेतो की नाही, त्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला सुख मिळत नाही कधी. केजरीवाल सारखं उदाहरणार्थ. तर तसं म्हणून त्याच्यासाठी सांगितलंय. हं? यो अंशः, ये अंशाः तस्य तु सर्वेपि पूर्णाः प्रत्येकशो विभो, अतो अधिमात्रम् उद्दिष्टो मात्रा अंशः उदाहरतः. हृदस्स विष्णु ओंकार ओम इत्याक्रियते तः आद्यस्तदंशो, आद्य आदि आद्य आद्यस्तदंशो ह्याप्ति स्यात्, विषयान आपयेत सर्व यतः, सगळ्या विषयांना आपयेत म्हणजे जवळ करून घेतो. याकरता जीवस्य तु यतः प्राज्ञात, प्राज्ञ नाम परमात्म्याच्या मुळे ते जीवाला सगळे प्राप्त होतात. तैजसात वा समुत्थिती, तैजस नावाच्या परमात्म्याच्या अंशामुळे उठला जातो. समुत्थिती अविभागोपी भगवान आदिमांस तेन कीर्तित, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विभाग वगैरे नसतात, दिसून येत नसतात. ते सगळे आपल्याला विभाग करून दाखवतो. ही अवस्था वेगळी, ती अवस्था वेगळी असे दाखवतो. म्हणून त्याला आदिमान म्हणतात. तस्माद उच्यते, तस्माद उत्पद्यते मुक्तः, त्यापासूनच मुक्त उत्पन्न होतात. उत्पद्यते मुक्तस्तज्ञाना, तज्ञाना तज्ञाना ज्ञान्य आनंद लक्षण, म्हणून त्या ज्ञान स्वरूपी परमात्म्याच्या मुळे त्यांना आनंद नावाचं स्वरूप म्हणजे अवस्था प्राप्त होती. मुक्त लोकांना देखील आनंद अवस्था जी प्राप्त होती त्या अज्ञान परमात्म्याच्या कारणामुळेच होत असते. आप्नोति विषयान सर्वान निद्रायाः विषय स्थित, म्हणून निद्रा अवस्था जी असते की नाही, त्या निद्रा अवस्थेमध्ये
सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याला मिळून गेलेल्या असतात. आपनोती विषयान सर्वान निद्राया विषयस्य च. निद्रा अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टी त्याला मिळून गेलेल्या असतात. म्हणून एकदा झोप झाली आणि झोपेतून उठला म्हणजे की पुन्हा आता फ्रेश होतो. नाही, झोप बरोबर झाली नाही की नाही, मग त्याला फ्रेशनेस येत नसतं बरं का. म्हणून तेच दाखवायला लागले. आपनोती देहाद उत्कृष्य हं आपनोपि विषयान् सर्वान् निद्रायाः विषयस्य च उभयोः कारणत्वेन उभयस्तैजसस्ततः. दोन्ही त्याला सुख देखील मिळतं आणि थोडा आनंद देखील मिळतो याकरता. तसं असल्या कारणाने उभय दोन्ही गोष्टी तिथं तेजसामुळे प्राप्त होतात. देहाभिमानात उद्धृत्य कर्षती स्वप्नमंडली. देहावर असणारा जो अभिमान असतो की नाही, त्या अभिमानापासून त्याला उठवतो आणि खेचून स्वप्नाच्या मंडळामध्ये घालतो. उत्कर्षत्वम ततस्तस्य. म्हणून त्या परमात्म्याला उ या शब्दाने उत्कृष्टता दाखवलेली आहे. तर ज्ञानी ज्ञान नित्यताम. ते जाणून घेणारा ज्ञान नित्यपणे ते ज्ञान जो कोणी ठेवून घेतो त्याला ज्ञानी म्हणलं जातं बरं का. आपनोति देहात उत्कृष्य स्वात्मानं सर्वमोक्षिणाम. परमात्म्याला प्राप्त करून घेतो तो. आता खेचून त्याला घेतो. सर्व मोक्षणाम सगळ्या मुक्त लोकांना देखील असा आनंद जास्त की नाही, तो आनंद असा असतो होऊन दाखवतो. मध्यस्थश्च भवेत. म्हणून त्या परमात्म्याला उत्तू ह्या शब्दाने वाच्य असणाऱ्या परमात्म्याला मध्यस्थ म्हणतात, ते येत म्हणतात. भवेत स्नेहात दोषाभावात सर्वशः. तिथं काही दोष होत नाही. स्वप्नावस्थेमध्ये तुमची मुंडकी कापली गेलेली तर असली तरी देखील तुमची मुंडी स्वप्नामध्ये जरी कापलेली असली गेलेली असली दिसली, कुठल्यावर तुम्हाला ते स्वप्न आपला अरे आपली मुंडी तर आपल्या जवळच आहे की म्हणून आपण स्वप्नामध्ये मेलेलं दिसलं तरी देखील उठल्यावर काय होतं ती अवस्था, उठलेली अवस्था आली असताना त्यावेळेस ते म्हणजे विश्वरूपी परमात्मा काय करतो तर ते दाखवून देतो. जागृत अवस्था अनुभव करून देतो त्याला. आपनोति देहाद उत्कृष्य स्वात्मानं सर्वमोक्षिणां मध्यस्थश्च भवेत् स्नेहात् दोषाभावाच्च सर्वशः स्वात्मन्यंतर्गमयति मनानम अंतर्गती. आतली गती त्याला प्राप्त होती, आपलं ज्ञान प्राप्त होत. जीवम अंतर्गतम कृत्वा तज्ज्ञान लय कृत. जीवाला मध्ये ठेवून घेऊन त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान त्याला उत्पन्न करून देतो. प्राज्ञ मानम अपीतिश्च. प्राज्ञ परमात्मा काय करतो, त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे त्याला सुचवून देतो, कळवून देतो. तज्ञप्येवम विमुक्त. ते जाणल्या त्या परमात्म्याला जाणून घेतल्यानंतरच त्याला मुक्ती अवस्था मिळते. मुक्त लोकांना देखील तशा प्रकारचं ज्ञान असल्याशिवाय मोक्ष अवस्था मुक्ती अवस्था मिळत नसते. व्याप्यांतर्गमयेत सर्वम दुःखाद्यम न विलापये. त्यानंतर त्याच्याने व्याप्त झाल्यानंतर अंतर्गत असणाऱ्या परमात्म्याला समजून घेतल्यानंतर सगळ्या प्रकारचे दुःख सर्व दुःखोद्यम सगळ्या दुःखापासून उत्पन्न होणारे जे कोणी गोष्टी आहेत ते सगळे विलाप हे नष्ट करतो, दूर करून टाकतो तो. अणूनापि जीवानां प्रकाशो व्यापको भवेत. अणू असणाऱ्या जीव जरी अणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म असला तरी देखील त्याला प्रकाश त्याच्यापासून येणारा जो प्रकाश आहे की नाही तो सगळीकडे व्यापला जातो. अंडमात्रे बहिश्चापी देवतानां यथाक्रमम. ब्रह्मांडामध्ये एवढंच नाही, बाहेरून देखील असतो परमात्मा. देवतांना देखील, देवतांच्या मध्ये देखील तो राहतो. देवतांना देखील क्रमाने एक 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 विषय दाखवून देत असतो. अतो गमनम मुक्त. म्हणून आत गमन मुक्त्या अवस्थामध्ये प्राप्त होत असते की नाही जीवामध्ये. अंतर्गमन अंतरिंद्रियांच्या पासून होणारा आनंद त्यामुळे होत असतो. म्हणून त्या परमात्म्याला प्राज्ञ असं म्हणतात बरं का. मुक्त जीवे
जगत हो, हे सगळ्या जगतामध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांना ही अवस्था होती बरं का. आता ब्रह्मतर्कामध्ये त्या पहिल्यापासून ते चौथ्या पर्यंतच्या सगळ्या मंत्रांचे आता अभिप्राय पुन्हा एकदा ब्रह्मतर्क पुराणाच्या द्वारे दाखवलेला आहे. अत्र एते श्लोकाः भवन्ति, या ठिकाणी हे श्लोक होतात, ते श्लोक आहेत. विश्वस्यात्व विश्वस्य विवक्षायाम आदि सामान्यमुत्कटम उत्कटम मात्रा संप्रतिपत्तौ स्यात् आप्ति सामान्यमेव च तैजसस्योत्व विज्ञानम उत्कर्षो विद्यते स्फुटम मात्रा संप्रतिपत्तौ स्यात् उभयम् उभयत्वं तथाविधम् मकार भावे प्रात्यस्य मानसामान्यमुत्कटं मात्रा संप्रतिपत्तौ तु लय सामान्यमेव च त्रिषुधामसो यत्तुल्यं सामान्यं वेत्ति निश्चितः स पूज्यः सर्वभूतानां वन्द्यश्चैव महामुनिः अकारो नयते विश्वम् उकारश्चापि तैजसं मकारश्च पुनः प्राज्ञं नामात्रे न अमात्रे विद्यते कतिरिती, याप्रमाणे प्रथम खंडामध्ये सांगितलं विषय. आता त्या ह्याच्यामध्ये सांगितलं, ब्रह्मतर्काने सांगितलेलं आहे, तरी देखील ते स्पष्टीकरण पुन्हा भाष्यामध्ये आचरण करून दाखवतात, आचार्य करून दाखवतात. तर आज इथं इथं पुढे अत्र इथे श्लोका भवन्ति पर्यंत झालेले. अत्र एते श्लोकाः भवन्ति, याच्याबद्दलचे हे श्लोक आहे, ही गोष्ट उद्याच्या तुम्हाला सांगूया. आता हा एवढा जो विषय सांगितलेला आहे तो पुरे. श्रीकृष्णार्पणमस्तु. अत्र इथे श्लोका भवन्ति, इथपर्यंत आणि झालं. इकडं भाष्यामध्ये मात्रा संप्रतिपत्तौ हे व्हायचंय बरं का. श्रीकृष्णार्पण श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार.